ओके, सर्किट ड्रॉ करू नका, लक्ष द्या. सर्किट ड्रॉ करू नका. यामध्ये काय दिलंय बघा, इन द गिव्हन फिगर इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स बिटवीन द पॉइंट ए अँड बी. मग पहिल्यांदा आपण ना हा पोर्शन डिफरंटली ट्रीट करूया. कुलकर्णी अँड जिजा, कुठला पोर्शन जो मार्क केलाय तो डिफरंटली ट्रीट करूया, इक्विव्हॅलंटचा फाइंड करूया, आणि हा पोर्शन डिफरंटली ट्रीट करूया. तुम्हाला काय वाटतंय, हे 3C हे सिरीज मध्ये आहेत काय पॅरल मध्ये आहेत? इझिली दिसतं की हे करंट डिवाइड झालाय ना, आणि करंट परत काय झालाय, ऍड झालाय. म्हणजे दिस फर्स्ट 3C आर इन व्हॉट, पॅरल. बरोबर आहे ना? हा, त्यामुळं ह्याचा इक्विव्हॅलंट पॅरल किती येईल? सगळ्यांची व्हॅल्यू तीच आहे ना, सगळ्यांची व्हॅल्यू ती आहे. पॅरल साठी नंबरनं आपण मल्टिप्लाय करतोय, म्हणजे किती आलं, 3C. त्याला मी CP1 म्हणतो. बरोबर. आता हे 3C मध्ये करंट डिवाइड झाला, बरं एकामध्ये गेला, परत करंट डिवाइड झाला, दुसऱ्यामध्ये गेला, परत करंट डिवाइड झाला, हा तिसऱ्यामध्ये गेला. इज इट राईट? म्हणजे हे 3 काय आहेत, सिरीज मध्ये काय पॅरल मध्ये आहेत. लास्ट 2 व्हेरोज. हा, हे जे नेक्स्ट 3 आहेत ह्यामध्ये सेम करंट फ्लो झालाय काय? नाही, करंट डिवाइड होत गेला. इज इट राईट? म्हणजे हे कॉम्बिनेशन परत काय पॅरलच आहे. म्हणजे हे CP2 म्हटलं मी याचं, तर काय येणार, हे सुद्धा काय येणार, 3C येणार. बट आफ्टर दॅट, अरे तुला कळायला पाहिजे यश, आफ्टर दॅट हे दोन काय आहेत, इन व्हॉट, सिरीज ऑफ पॅरल. म्हणजे असं आलं, ए बसून हा CP एकच आला, आता CP1, त्यानंतर स्ट्रेट लाईन आहे, परत दुसरा कुठला कॉम्बिनेशन, CP2. आणि दोघांचं मॅग्निट्यूड व्हॉट दे आर इन व्हॉट, पॅरल. कुठं, हे सिरीज झालं एकच करंट फ्लो झाला का नाही. त्यामुळे इक्विव्हॅलंट काय येणार, इक्विव्हॅलंट इज CP डिवाइड बाय नंबर किती, 2. म्हणजे चुकालंय मग काहीतरी, हा बरोबर ऑप्शन आहे, 3C डिवाइड बाय व्हॉट, 2. म्हणजे इट इज 1.5C इज ऑप्शन. इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन? घ्या.